आता ती स्क्रॅप केल्यानंतर तीच परत ओडीपी टीसीपी डिपार्टमेंटान परत हाडली, काही चेंजीस केले आणि परत एकदा पास करपाक घातली. आता ती परत एकदा तीच ओडीपी टीसीपी डिपार्टमेंटा मार्फत येयल्यानंतर गोवा फाउंडेशन कोर्टान गेला, हायकोर्टान. आता हायकोर्टान गेल्यानंतर ऑनरेबल हायकोर्टान त्या ओडीपीक स्टे दिली. आता स्टे दिल्यानंतर काही जे मुद्दे असले त्या मुद्द्याच्या आधाराचेर त्या ओडीपीक हायकोर्टान स्टे दिली. आता फुडें वयताना गोवा गव्हर्नमेंटाचो जो आमचो भारतीय जनता पक्षाचो सरकार आसा गोंयचो आणि टीसीपी मिनिस्टर बाब विश्वजीत राणे हांच्यांनी ते काही ज्यो क्लॉज आसल्यो काही त्यो खंय तरी गोवा फाउंडेशनान स्टे कोर्टान स्टे हाडल्यानंतर एक टीसीपी डिपार्टमेंटान नवो कायदो हाडलो थ्रू ऑर्डिनन्स रूल आणि परत एकदा ओडीपी ती पास करपाक घातली. त्याच्या नंतर परत एकदा गोवा फाउंडेशन हायकोर्टान गेले आणि ऑनरेबल हायकोर्टान परत एकदा स्टे दिली. म्हाका दिसता कदाचित इतिहासान पयली खेप आसतले एकाच मुद्द्याचेर हायकोर्टान 2दा स्टे दिल्या. म्हणजे आमचो प्रश्न कितें आसा की जो मंत्री त्या ओडीपीचेर मोठ्या प्रमाणात करप्शन जालां म्हणून बोबो मारतालो, ताणें उघडपणे सांगलेलें की ह्या ओडीपीचेर मोठ्या प्रमाणात करप्शन जाल्लें आसा. तीच ओडीपी तो परत परत पास करपाक कित्याक ताका घाई आसा. आता ऑनरेबल हायकोर्टान ज्या वेळार तेजेर स्टे हाडली त्या वेळार आता गोवा गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टान गेला ती चॅलेंज करपाक. आता सुप्रीम कोर्टान गेल्यानंतर तुम्ही जर पळयत जाल्यार गोवा गव्हर्नमेंटान जो एडवोकेट हायर केला, एडवोकेट मुकुंद रोहितगे, इज वन ऑफ द कॉस्टलियस्ट एडवोकेट. म्हणजे ताजी फी जी आसता पळय ती लाखांनी आसता पर हियरिंगाक. आणि आजपर्यंत सुप्रीम कोर्टान ह्या ओडीपीक म्हणजे जी स्क्रॅप केल्या ऑनरेबल हायकोर्टान ताका स्टे दिली ना अजून पासून. म्हणजे आमचो प्रश्न कितें आसा की तुम्ही हे लोकांचे पैसे आज तुम्ही वापरता खंयच्या आधाराचेर. आमी सोजमूं शकता की एक खंयचो तरी प्रोजेक्ट जो लोकांच्या हिताचो आसा, जो पब्लिकाक बेनिफीट आसा, तो खंय तरी स्टे हाडलो, ताजेर स्टे हाडलो आनी तो मागीर सुप्रीम कोर्टान जर तुम्ही वयता आनी पैसे वापरता जाल्यार आमी सोजमूं शकता. पण आज परिस्थिती कितें आसा गोवा गव्हर्नमेंटाची, हो भारतीय जनता पक्षान हो सरकारान ह्या म्हाका दिसता गोंयचें अस्तित्व काबार करपाचो ठरयिल्लें आसा. हेजे वयल्यान सिद्ध जाता की ह्या एडवोकेटाक ज्या वेळार आमी पळयता की गोंयचो एजी आसा, मागीर सेंट्रल आसता एडवोकेट आसता, जे गोवा गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट तांकां तांची फी दिता, तांकां सोडून तुम्ही भायलो जो प्रायव्हेट एडवोकेट आसा जेची लाखांनी रुपया फी फारीक करची पडटली, ताका जबाबदार कोण. म्हणजे तुम्ही लोकांचो पयशांचो सामको वापर आपल्या वैयक्तीक फायद्याक, म्हणजे ओडीपी ही कोणाची पब्लीक इंट्रस्टान न्ही. ज्या ओडीपीचेर तुम्हीच बोट दाखयल्लें की ज्या ओडीपीन हांगा मोठ्या प्रमाणात करप्शन जाल्लें आसा, ती ओडीपी स्क्रॅप जाल्यानंतर तुम्ही आज सुप्रीम कोर्टान वयता. म्हणजे तुम्ही दाखोवन कितें येता. आज तुम्ही एका वाटेन म्हणटा की नेचर सांबाळपाक जावो आनी सरकार म्हणटा, पण आज तुम्ही चलना कितें. तुम्ही आज सगळ्या मोठ्या प्रमाणात कन्वर्शनां केल्लीं आसा. गोंय तुम्ही अक्षरशः विकपाक काडलेलें आसा. आणि अनेक महत्वाचो मुद्दो म्हाका दिसता आज आमचे बरोबर प्रोजेक्ट आसा तो तुमचे समोर दवरतलो. ह्याच विशयाचो दुसरो एक मुद्दो हांव विनंती करता की बाब प्रोजेक्ट डिमेलोन तुमकां ताजेर ब्रीफ करचें. आता सांगला थंय बाब समिरा, हो जी डिपार्टमेंट जी चल्ला हो गोंया राखपाचो करूंक जावंक न्हू. हो गोंयांक काबार करपाचें गोंयकारांक, आनी गोंय काबार करता ते बरें एनवायरमेंट गोंयकारांक काबार करतले. असले प्रोजेक्ट हाडटात की गोंयकार शेणलो हितून सगळो. आता बिचोले तालुक्यात एक कारापूर विलेज आसा, व्हेरी काम सुसेगाद सेरीन विलेज. एक कोणाक दिसतलें की बाबा हे आमचे खरें गोंय म्हणून. थंय एक व्हडलो प्रोजेक्ट येता आनी तो आख्खो सत्यानाश कारापूर विलेजाचेर न्हू, ते भोंवतणी विलेजी काबार जातले सगळे. आता हो बिल्डर लोधा म्हणून कन्स्ट्रक्शन हो खंय बीजेपीचो लिडर अशें आमकां म्हायती येता. आनी त्या एरियान अबाउट 5 लाख स्क्वेअर मिटरचो एरिया मोर ऑर लेस 1000 प्लॉट्स हाक एप्रुवल मेळ्ळेले. 1000 मोर. आनी बिगस्ट इलिगॅलिटी म्हणटा ती 150 to 170 स्क्वेअर मिटरचे प्लॉट्स.
आता 150 to 170 square meters as per the Town and Country Planning Act, it is not permissible for any goer. There is a policy where 100 meters were affording for housing policy that can be done by the government to give it to poor people. That is 100 square meters. आधी आम्ही ते 20-point program चालले. आता हे तुम्ही वो अप्रुव्हल दितात क्लिअरन्साक आणि क्लिअरन्साचेर नो रिलॅक्सेशन फॉर बिलो 200 square meters. But in the proposed plan, they have shown only this 150, 160, 170 square meters because हे भायले जी लोक येतात ते स्क्वेअर फुटान चलतात तो व्यवहार आणि स्क्वेअर फुटान तो व्हडलो एरिया दिसता तिका व्हडलो तो कॉल तुमकां आणि एक प्लॉट 80 लाख 75 लाख 80 लाखाचो प्राइस चल्ला. आता as per rule any area more than 20,000 square meters has to be developed. You have to get environmental clearance. There is no environmental clearance in this case and it is going on. आणि पोवपाचें जाल्यार मजा येयली आहा हितून इन बिचोले तालुका which belongs to the chief minister. Why is the chief minister silent? He is allowing the whole taluka to get finished. तो समजा ना. आता very important is this. या प्लॉटान 5 लाख स्क्वेअर मीटर मदी approximately 16 talented agriculturists ओनर आसता. आणि हे सगळो प्रोजेक्ट केलो की ते भितर पॅक जाताले ती काय जाणा तरी. पण आम्ही आता गोंयकारांक सांबाळून भोंवतात काय गोंयकारांक काबार करून भोंवतात. एके सायडीन म्हणटा चीफ मिनिस्टर एग्रीकल्चराक वसात म्हणून एके सायडीन तूं दुसरे कोण एग्रीकल्चर लँड पळय तिका काबार करताय. पण चलना कितें गोंयांत बाब समिनान सांगला ते बरें काबार करतात हे व्हेरी डिफिकल्ट टू सर्वाइव. टोटल प्रोजेक्ट वॉज घोटालो कमी तो 600-700 कोटी आसतलो. आणि हे कोणाक उदक खंयचे हाडटले. हांगा आयज एक शिरशिडो राती पावलो लायट बंद. खंयचे लायट वयतात खंयचे आनी कितें वयतात. सो काबार कितें खंयचे आतां कोण तरी आजून पासून आमच्या गोंयकारांक उदक सारकें मेळना आनी सब घर जल म्हणटात. पूण कोणें पडलें जल ते 15 दिसांक लोकांक उदक ना. ते नेरूळ बी वसा ते सायडी सालिगांव बी टँकर पासून दिना. आणि टँकर तर येयलो सगळो कचरो भितर टोटल पोल्युटेड आनी कितें मॅस जालाय सगळें. आमी टीएमसी डिमांड करता हे जी क्लियरन्स दिल्या इमिजिएटली विथड्रॉ कर. हे विथड्रॉ करिना जाल्यार हेजो एकूच अर्थ आहा लोकांनी आमचो लोक शुरूक जावंक जायो. लोक ही वाजेल्यात हांव कितें जालां तें की बाबा आमी गोंयकार आमच्याच गोंयान काबार जातले. गोवन्स will not be recognized in their own state. This is the time that is coming. The way they are bringing projects, infrastructure sarko na. You cannot give water to already existing Goans, and you are going to bring them swimming pools and kide म्हाका समजूंक नाय. आमी टीएमसी डिमांड करता हो प्रोजेक्ट रद्द करचो गव्हर्नमेंटान. चीफ मिनिस्टर इंटरव्यू जावचो आनी ताबडतोब और टीसीपी मिनिस्टरान दोळे उगडूंक जाय विथड्रॉ करूंक जाय. हे आमचे मागणी. अरे हांव ताका उलयला न्हू. एके सायडीन तुमी आतां एग्री डिवायड कर दुसरे सायडीन तुमी एग्रीकल्चर घुसपाट काबार करता. आनी सगळीं शेतां बुडे फुल्ली मरे यो मागीर हायवेचेर. केन्ना तेंका विचारलें जाल्यार ते सगळे कोकणाचेर उडयता नाका आशिल्ले स्टेटमेंट दिता. Correct. तुमकां दिसता ही इज अ कॅपेबल पर्सन टू हँडल दिस मिनिस्ट्री. See, this is not. Let me be very clear. Let us not blame one minister in this. The whole government is responsible for this. माझो खातें खरें गोंय काबार जाता तुमी कित्याक उगी रावल्यात. You're also cabinet ministers, no? What is the chief minister doing? Who is appealing to people, youth to get into agriculture? तो काल पोर केन्ना आपूण एग्रीकल्चरीस्ट आपणा 1 लाख रुपया आपलो इन्कम आपूण दाखयता. कोण एग्रीकल्चरीस्ट लोकांक काबार करताय तूं. तुका तूं खरो एग्रीकल्चर तुजें मनदार आसूंक जाय मरे एग्रीकल्चराचेर. फामराक सोडय मरे भितर तुज्या तालुक्यार मरे 60 talented people are inside.
एज वेल द टेनंट्स. दुसरे वटेन पळोवपाक गेल्यार सगळे मिनिस्टर जावं एमएलए जे आसा दे आयदर हॅव द सिस्टर कंपनी इन रियल इस्टेट ऑर कन्स्ट्रक्शन. मागीर कोणाचेर म्हणून विश्वास करपाचो की कोण गोंय लोक हाजेर सांगत स्टार्टिंगान लोकांचो तोच प्रश्न येयला. आणि सध्याची परिस्थिती असले आम्हीच घेतात समिलाने हांव टीएमसीच घेताय. लोकांनी मतीन दवरचे. आणि कोण स्वतः फुडें म्हाका दाखोय मरे खंयचे प्रेस मेन ऑपोजिशन पार्टी खंय आरेजेर कोण उलयना मरे जे तुवें सांगलें ते प्रमाणे सगळे कडेन रियल एस्टेट आसा. सगळे कडेन रियल एस्टेट ना म्हाजे कडेन रियल एस्टेट ना. आमची एस्टेट विकपाक आहा. थँक्यू.